नमस्कार, मी संभाजी सूर्यवंशी, युवा ग्रामीण पत्रकार संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष। 12 जानेवारी रोजी माहूर येथील आमचे पत्रकार बांधव सदानंद पुरी हे घरी जात असताना त्यांना अवैध वाळूचा एक टिप्पर दिसला आणि त्या टिप्परची त्यांनी शूटिंग केली असता अवैध वाळू माफिया यांनी त्यांच्यावरती भ्याड हल्ला केला, त्याचा मोबाईल वगैरे फोडला। याची रितसर कंप्लेंट आम्ही माहूर पोलीस स्टेशनला देण्यात आलेली आहे। अशा प्रकारचे गुन्हे वारंवार पत्रकारावरती होत आहेत, या गुन्ह्यांना आळा बसावा, पत्रकारांना संरक्षण मिळावं यासाठी आम्ही नांदेड जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देऊन या घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त केले। नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे, युवा ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष व भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडिया मुख्य कार्यकारी संपादक। आज रोजी आमचे प्रतिनिधी माहूर येथील आमचे भाग्यशेष वार्ताचे प्रतिनिधी व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे सदस्य यांना वाळू माफिया यांनी धक्काबुक्की करून मारहाण केलेली आहे व त्यांचा मोबाईल सुद्धा फोडण्यात आलेला आहे। अशा जर घटना होत राहिल्या तर जो भारताचा चौथा आधारस्तंभ समजला जातो, त्या चौथा आधारस्तंभ जर समजा सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय, असा प्रश्न आज निर्माण झालेला आहे। ही घटना माहूर मधील दुसरी घटना आहे। पत्रकार बांधवांना मारहाण करण्यात येते, कधी पोलीस कर्मचारी तर कधी वाळू माफिया तर कधी धनदांगड्या लोकांच्या विरोधामध्ये ज्यावेळेस बातम्या लावतात त्यावेळेस पत्रकार बांधवांना मोठ्या संकटांशी झुंज द्यावी लागत आहे। त्यांचं तो सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांचा काय अवस्था असेल ही आज दुरावस्था निर्माण झालेली आहे। ह्यावरती जर समजा अंकुश बसत नसेल तर युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संबंध देशातून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार आणि मी जिल्हाधिकारी व तसेच माननीय आमदार असतील, नांदेड जिल्ह्याचे खासदार असतील, तसेच आमचे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री असतील यांना कळकळीची विनंती करतोय की अशा लोकांच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कार्यवाही करा, अन्यथा आम्हा पत्रकार बांधवांना पेली सोडून हातात मध्ये दांडगे घेण्याची वेळ येऊ नये। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।